शोलापुर में पहली बार मुस्लिम रिश्तों का महाजलसा, आपको मिलेगा अपने ख्वाबों का हमसफर। 10 अगस्त 2025 दोपहर 1 बजे से शाम 6 बजे तक, समाज कल्याण केंद्र, रंगभवन चौक, शोलापुर। 8/2025 रोजी सायंकाळी सुमार सायंकाळी 5:30 वाजता दरम्यान एक इसम नामे विष्णू शरणप्पा हंडे, विष्णू शिवराय हंडे, वय 35, अक्कलकोट राहणार आहे. त्यांना इथं MIDC पोलीस स्टेशन हद्दीत एक पांढऱ्या रंगाच्या टोयोटो गाडीमध्ये 5-6 जण त्यांना हत्यार वगैरे दाखवून धमकावून त्यांना गाडीत पळून नेलं, म्हणजे उचलून नेलं म्हणून इन्फॉर्मेशन होतं. त्या खबरवर DCP श्री कबाडे आणि क्राईम DCP श्रीमती पाटील आणि त्यांचे पूर्ण चमूनी काम करून विशेष पथक तयार करून जे गाडी कुठे कुठे दिशेने जाण्याची शक्यता आहे, सर्व दिशे वेगळ्या वेगळ्या टीम्स पाठवण्यात आलं होतं. आणि आम्हाला तांत्रिक मदतीने तपास करून गाडी लोकेट झालं विजापूर जिल्हा, कर्नाटक राज्याच्या इंडी तालुक्यामध्ये. आणि तिथेही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं. आणि तिकडच्या जे विक्टिम आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि चाकूनी काही त्यांना वार पण केलेलं होतं. आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टिम आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं होतं. आणि तिथून त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचं ट्रीटमेंट आता चालू आहे. जे अटक केलेले आरोपी जे आहेत ते अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने हे लोक आता ताब्यात आहेत. त्यांची अटक प्रक्रिया चालू आहे. आणि जे वाहन वापर केलं होतं आणि जे हत्यार वगैरे जे वापरलं होतं ते सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहेत. या विषयामध्ये MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 695/2025 असा गुन्हे दाखल केलेले आहेत. यात खून करण्याच्या उद्देशाने पळून नेण्याचे कलम आहेत आणि इतर जे बेकायदेशीर मंडळी जमवून जे बेकायदेशीर कृत्य केलं त्या कलमांमुळे गुन्हे दाखल केलेले आहे. आणि सशस्त्र कायदा 425 ही लावलेला आहे. यात जे बॅकग्राऊंड आहेत तर त्यांचे जुनी वाद होतो अशा सध्या प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला समोर येत आहेत. त्याबद्दल आणखी सखोल चौकशी चालू आहे. या सक्सेसफुल डिटेक्शन आणि रेस्क्यूला आपलं श्री विजय कबाडे, श्रीमती अश्विनी पाटील, ACP श्री सुधीर करटकर, MIDC पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमारे, क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डोरगे, जय कोंबणे साहेब, भरत चंदन शिवे API शंकर दायगुडे, API गाडवे आणि सर्व अंमलदार ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. जे आर्म्ड गँग होतं तरी त्यांनी गाडी ट्रॅक करून व्यवस्थित वेळीत पोहोचलं, त्यामुळे ते पीडितांना सुखरूप आम्हाला रेस्क्यू करण्यात आलेले आहेत. हे सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आता जे पुढील तपास चालू आहे.